जाओ जाओ मिर्ची सर बच्चों एक गुड गिफ्ट सर विजय बोटे सर राजीव गुरुजी तुम्ही जे समजावून वगैरे ते सांगितलं त्या पद्धतीने भरपूर जरा इफेक्ट झाला आहे आणि एकदम त्या 2 दिवस जरी झाली म्हणून वेळ तरी कुठेही तेल घालून सर 2 दिवस असं काम केलं आम्ही बोलत होतो तुमचे कुठं रेस्ट नाही काय नाही कंटिन्यू तुमचे ऑफिसर म्हणा तुम्ही म्हणा अतिशय चांगल्या पद्धतीनं आज खरोखर सगळ्या मंडळांना आज तुमच्याबद्दल भरपूर हे केलं की हा होतं तुमच्या मंडळांना सूचनावर दिला त्याबद्दल काही मंडळ डॉल्बीच्या नादाला लागून नाही थोड्या आहेत काही ते दरवर्षी आहेत की त्या पद्धतीने केले परंतु फार शांततेने आणि सहकार्य भरपूर त्या मंडळाला केला म्हटल्यानंतर आमचं एक कर्तव्य म्हणतं आहे की तुमचं एक करावा म्हणून त्यातून व्यवस्थित साहेब कुठेही काय लहानपणी जागून असं बोलतो शांत एवढे आम्हाला काय वाटतं दुसऱ्या दिवशी लेट होते म्हणाले काय कुठेही काय होता कुठल्या मंडळाला कुठल्या तुम्ही जास्ती प्रेशर केला नाही की बाबा त्या पद्धतीनं असं करा सूचना मांडल्या थोड्या सूचना जवळ 50-60% लोकांचं ऐकलं त्या पद्धतीने केलं तर असंच साहेब तुमचं सहकार्य आमच्या बेळगावचे राहावं म्हणून त्या संदर्भात साहेब आलो आज आमचे बेळगाव शहराचे पोलीस कमिशनर साहेब भूषण बोरसे साहेब गणेश विसर्जनच्या काळात किंवा गणेश उत्सवात कुठंही गालबोट न लागता अतिशय 11 दिवस भक्तिभावाने ज्या गणेश मंडळांना बोरसे साहेबांनी सहकार्य केलं खरोखर त्या सहकार्याचं आमचंही काहीतरी कर्तव्य असतंय त्यासाठी आम्ही आज कमिशनर साहेबांना सत्कार करण्यासाठी या कमिशनर ऑफिसमध्ये आलो बोट न लागता अतिशय शांत पद्धतीनं जे आमचं विसर्जन झालं खरोखर या पोलीस दलांनी हे कमिशनर साहेब असो DCP साहेब असो परंतु सगळे पोलीस सर्व अधिकारी असो सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या मंडळांना सहकार्य केलं आणि शांत रीतीने विसर्जन झालं त्यासाठी म्हणून आम्ही आज कमिशनर सरांचा सत्कार केला आणि खरोखर कमिशनर सरांचे आम्ही सर्व गणेश भक्ताकडून त्या सर्व सरांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे.